मला माफ कर. वेदना नाही कळना, वेदना नाही कळला, अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा.
मी सरकारला वचन दिलं, दोघांच्याही रक्ताची समजेल घेऊन मला दाखवा या. वचन दिलं नाही. राणी सरकार, मी माझ्या पोटच्या गोळ्यांना ठार करणार. का तर मला तुम्ही वचनबद्ध केलं. नाही, नाही, ते पथक मी करणार नाही. ते पथक मी नाही करणार. माझ्या हक्क मी माझ्या मुलाला मारू. इथं त्यांना झोपेत टाकून मी निघून जातो. तिकडं वाघाला खाऊ दे, सिंहाला खाऊ दे. माझ्या डोळ्याच्या पाठीमाग काय होईल ते होऊ दे. माझं तरी आयुष्य किती राहिलं. मी पाप करणार नाही. बाळानो, माफ करा. तुमच्या बापाला माफ करा. तुमच्या बापाला माफ करा. तुमच्या बापाला माफ करा. आपण तर बाबांच्या मांडीवरती झोपी गेलो होतो. पण या घाटात जंगलात आपल्या दोघांना सोडून बाबा गेले तरी कुठं? आता काय करायचं? मला वाटतं आपल्यासाठी पाणी तर आणाय गेले नसतील. नाही ताई, असे एकट्याला ठाकून नाही जाणार. बाबा, अहो कुठे गेला तुम्ही? बाबा, हो हा जंगलात सोडून गेला. बाबा कुठे गेले? बाबा, तुमच्याशिवाय आम्हाला कोणी नाही हो. बाबा, बाबा, ताई, प्रदबाईच्या बाईला पोरख झालं. कशा तरी बापाचा छत्र डोक्यावर होतं, तेही आज परमेश्वराने हिरावून घेतला. का परमेश्वरा इतकी कठोर परीक्षा पाहतोय आमची? बाबा, बाबा, आमच्या हातून गुन्हा झाला होता तर त्या ठिकाणी आम्हाला सजा द्यायची होती. का या जंगलात आणून सोडलं? तुमच्या हातून मरण आलं असतं तर आम्ही धन्य झालो असतो. पण या जंगलात आता आम्ही काय करणार? संपलं ताई. देवा, काय केलं रे तू? काय केलंस हे? आज बाबा पण आपल्याला का बोलले नाहीत? असे सोडून गेले. अहो बाबा, आम्हाला जेलमध्ये दिलं तुम्ही, त्याच टायमाला मारून नाही का टाकलं? बाबा, का असं केलं तुम्ही? आता आम्ही कुठे जायचं आणि काय करायचं? बाबा, 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 ताईचे विधी की त्याच्या कधी चुकत नसतं का? परमेश्वराने जे आपल्या नशिबामध्ये भोग भोगायचे लिहिले ते भोगल्याशिवाय त्याला माणूस म्हणून जगता येत नाही. आज आपल्या आयुष्याचा बाजार परमेश्वराने इथपर्यंतच मांडला होता, आज संपलाय. पण नाही बाबासाहेब, मी तो सुद्धा तुमच्याच पोटी जन्म घेतलाय. मी सुद्धा जिद्दी आहे. तुमचा शोध घेतल्याशिवाय मुखामध्ये पाण्याचा थेंब देखील येणार नाही. या ठिकाणी मला माझा प्राण गमवावा लागला तरी चालेल. आपल्या शेवटचा आधार आहे. अरे दादा, आपण किती जर वर त्यासनी माघारीच यायचं नसेल तर नुसता वरडून काय फायदा? बाबा, असं का केलं? आपण आपलं कर्तव्य निभावत ठरायचं.
ही समोरची पायवाट दिसते. या पायवाटेनं तू जा आणि बाबाचा शोध घे. या खंडात झाडीत मी घुसतो आणि बाबा कुठे भेटतात का पाहतो. म्हणजे पण नाही, दादा मी एकटी जाऊ म्हणता. दादा हा या जंगलचं काय माहिती मला. आणि समजा आपल्या दोघांची चुकामुक झाली तर मी कुठे हुडकतो मला. दादा आई सोडून गेली, बाबा सोडून गेला आणि आपल्या दोघांची जर चुकामुक झाली तर मी काय करू. नाही ताई, ताई आपल्या दोघांचा विचार करून नाही चालत. ज्याच्या जीवावरती ज्याच्या आधाराने आपण जगतोय तो आधार प्रथम आपण शोधला पाहिजे. माझं मन मला सांगताय माझा परमेश्वर माझा पाठीराखा आहे. आपले बाबा आपल्याला भेटतील, फक्त आपण प्रयत्न करायला हवाय. आणि समज या जंगलात जर आपल्या दोघांची चुकामुक झाली तर या झाडाखाली पुन्हा आपण दोघांनी एकत्र यायचं. दादा तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे हो. या झाडाखाली परत तुम्ही या, मी पण येते. पण मला सोडून तुम्ही जाऊ नका, मला सोडून जाऊ नका हो. परमेश्वरा मी माझ्या आज काळजाचा तुकडा तुझ्या हवाले करतोय. माझ्या ताईचा पाठीराखा बन. मी जातोय. बस एका दगडात 3 पक्षी मेले. आता दुश्मन या दुनियेत कोणीही राहिला नाही. राणी सारख्यांना बोलावून घेतो, गोड बोलून एक दगड राज्याभिषेक झाला. या राष्ट्राचा राजा झालो की मग पाहून घेतो काय करायचं आणि काय नाही ते. राणी सरकार आहो काम फत्ते झालं. काम फत्य झालं, पण एवढं करून थांबून चालणार नाही आपल्याला. कारण हे राष्ट्र चालवायचं म्हटलं तर या राष्ट्राला राजा हवा. कोणताही निर्णय घेण्यासाठी राजा हवा. तेव्हा राजा प्रथम व्हायला पाहिजे, राज्याभिषेक व्हायला पाहिजे. याच्यासाठी आमच्या डोक्यामध्ये विचार चालला होता. असं ना, मग नोकरांना बोलावून घेतो आणि राष्ट्रामध्ये दवंडी द्यायला सांगतो म्हणजे झालं. काय हरकत नाही. हवलदार काकासाहेब काय काय बरं आहे ना? एकदम ठीक आहे. तुमचं कसं काय आहे बरं आहे. आहे ना? होय होय. एक काम करा, सांगा की जोडीदार कुठे गेलाय? आहे ना? आहे ते इकडे का काय करायचं आहे काम कुणाचं? जावा. चल कुठे निघाला? जावा काय म्हणताय? जावा का नाही? अरे मी अजून कामगिरी सांगणार आहे. सांगा सांगा सांगा. आपल्या राष्ट्रामध्ये चौकामध्ये वाडी वस्तीवरती दवंडी द्या. किती गवंडी द्यायचं? किती? काय गवंडी देऊन काय करतेस? गवंडी गवंडी कशाला द्यायला लागलाय? गवंडी नावात गवंडी देऊन यायचं इथं थडकं बांध. त्याला समजावून सांगतो इतक्या लांब कशाला थडकं बांधायचं काय काम आहे? 5 गावातून वर्षाला इथून फुलं टाकून जायला लागलं. मग गवंडी कशाला म्हणायला लागलाय? तुम्ही काय म्हटला? गवंडी काय म्हणताय? अरे दवंडी गवंडी काय म्हणून? म्हणजे डांगोरा पिठा. काय म्हणून? ऐका बर उद्या सकाळी 10 वाजता बर तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहेत. बर. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबार मध्ये हजर राहा. चला पुढल्या चौकात.
त्यांना दौंडी द्यायला त्यांना दौंडी द्यायला पगार तू घे. आज चला पुढल्या चौकात तुला म्हणणार मी असा. हा, मला म्हणणार होय. हा. मला सांगा ती काय जात शाली नाही. मला सांगा तुम्ही आम्ही यायच्या अगोदर हातरून ठेवायचं. काय यावं? मला सांगा तुम्ही. तुला स्वतंत्र सांगायला हवं. मग नाही का ते? ऐक, लक्षपूर्वक आहे. काय? आणि जर याच्यामध्ये चूक काही केली तर अंगाची चांबडी काढली जाते. मला कळत नाही मी तेव्हा. असं ना? होय. ऐका हो ऐका, उद्या सकाळी 10 वाजता तात्यासाहेब राज्याभिषेक होणार आहे. तरी राष्ट्रातील सर्व मानकऱ्यांनी ताबडतोब दरबारमध्ये हजर राहा. आता कुठला एकच चौक राहिलाय. मार खाऊन दौडी द्यायचं कुणी सांगितलं? काय करतो? काय करतो? काय काय करायचं? कुणी दौडी कोण वाजवतो? कोणी करायची? बस करा सगळं. चल मला गरज नाही कामाची. काय करतो? मला गरज नाही कामाची. थुकतो असल्या नोकरीवर मी. जातोय? मला गरज नाही. जा. म्हणजे तुला दौंडी द्यायची नाही. काय तुला दौंडी द्यायची नाही. देणार नाही. काय तुला करायची कर. मला काय ह्याला म्हणतोय. तुला काय करायची कर. मी देणार नाही दौडी. दौंडी द्यायची नाही दौडी नाही. मला एक काम बी नको. आणि सर्व्हिस ही करायची नाही. करायचीच नाही मला. मग अंगाची वर्दी उतार आणि दरबारच्या बाहेर चालता हो. या दरबारावर तू टाकलाय हे कपडावर. हा काय कपडावर टाकलाय वे. जातो कवट्याला स्टँडवर जाऊन भीक मागून खातो पण या कामाला राहत नाही. आणि तू इथं काम करणार आहेस का? सर्व्हिस करणार आहेस? इथं ट्रॅक्टर कोणाचा भाड्याने मिळेल का मला? ट्रॅक्टर भरून ऊसाचा पाला घेऊन जातो शिंदेवाडीला. बायका पोरं घरात घालून ऊसाचा पाला टाकून तुझं घरच पेटवतो. बायका पोरं चालतो तू नुसतं. नालाय का आपण दोघं इथनं निघून गेल्यावर ह्याला रान मोकळं होतंय. अरे बा, माझ्या ध्यानात कवा आले. मग नाही तुझा मी राहतो इथं. हा. आणि इथं काय घडतंय ते का नाही हा. मला नुसतं फोन कर. या वासरू वकल्यानं केली ना का? कोण म्हणायचं? इथं काय काय घडतंय तेवढं नुसतं मला. जा जा. हे कापडावर टाकलाय वे. हे कापड घे तुझ्या आईच्या गांडीत घालता का? हो, आता चाल जाऊ. उतारची कपडे उतार उतर तू मग. तू का? आता मी उतार उतर. उतार. जातो ना मग. हा? बघ तू मला भाकऱ्याला हवालदार म्हणते. काय झालं? म्हणजे त्या बायकोन गॅस उघडी सोडणार. हा? मिशीच उघडी. सांग बरं का ताई? सांग की लवडू. हा? काय काय तू नुसतं मला फोन कर. जाऊ दे ती जाऊ दे. मी राहतो का? गेला तर जाऊ दे. जाऊ दे. आजपासून तुला डबल पगार. चालू ना. राहायला बंगला, फिरायला गाडी, पण काम मात्र व्यवस्थित पार पाडायचं. काय म्हणला राहायला? राहायला बंगला, फिरायला गाडी. मुक्कामला लॉज. लगेच तेव्हा कुठं बाहेर गेलो तर पैसे द्यायचा नको लॉज. कामची सोय केली जाईल. सगळी सोय आहे ना? हा, ठीक आहे मी पण देतो. कामगिरी मात्र व्यवस्थित पार पाडायची. आताच दौंडी देतो. दे दौंडी. ऐका. उद्या सकाळ थोरले काका 10 वाजता गादी अभिषेक होणार आहे. राष्ट्रातील सर्व लोकांना हजर आहे. संपूर्ण जंगल पंथा घातला पण बाबासाहेबांचा शोध लागत नाही. कसं तर आम्ही दोघं बहिणी भावंड जगत होतो. हसणाऱ्या त्याही बहिणीला आज मी मुकलो. परमेश्वरा कुठं असेल माझी ताई? काय करत असेल? काय खात असेल? काय झाले तुमचे? बारेकरी हा? त्या घनदाट जंगलात तू कसं काय रे? मला मस्ती आल्या म्हणून. नाही रे, त्या परमेश्वराच्या विधात्यानं आमच्यावरती हा संकटाचा भोग आणलाय. मग तू कसा काय त्या राज दरबारमध्ये असता नाही? त्यालाच म्हणायचं खात्या आणायला लाच दिली की अशा आपदा होत असते. अहो तुम्ही दरबारमध्ये निघून गेला, महाराज निघून गेले, ताईसाहेब निघून गेल्या, मग त्या दरबारमध्ये काय हो? मला पण तिथे काय बरं वाटलं नाही. अहो बिन कामाचा आमच्यावर बी जाळ निघाला. मला ते कामच नको म्हणून आलो मी. पण पाहिलंच बारेकरी हा? काय दशा झाली आमची.
बाबासाहेब आमच्यापासून दूर गेले. म्हणजे माझी ताई माझ्यापासून दूर गेली. आणि आता तुम्ही एकटेच आहे. होय रे. म्हणजे महाराज कुठे आहेत मग? पारेकरी, हा? बाबासाहेबांनी मामाला भेटण्यासाठी जंगलात घेऊन आले. या चैत्र मासाच्या उन्हामध्ये चालून माझ्या ताईला तहान लागली, पायाला फोड आली, म्हणून बाबासाहेबांना मी विनंती केली, बाबासाहेब या जंगलात पाणी भेटल न भेटल आपला दैव योगाचा भाग आहे, म्हणून एका झाडाखाली आपण थोडी विश्रांती घेऊया. हा थकलेला ध्येय व्यवस्थित झाला की आपण राहिलेला पुढचा प्रवास करू म्हणून बाबासाहेबांनी मान्य केलं. एका झाडाखाली आम्ही शांत झोपी गेलो आणि आमची झोप लागल्यानंतर बाबासाहेब आम्हाला झोपेतच टाकून निघून गेले. म्हणजे महाराजांनी तुम्हाला काही केलं नाही. भगवंता खरोखरच तुझी लीला आघात आहे. शिवराज महाराज, मी तुम्हाला सगळं काही सांगणार आहे, पण उद्या 10 वाजायच्या आत आपल्याला दरबारमध्ये जायचं आहे. तुमच्यावरती ज्याने अन्याय केला, अत्याचार केला, त्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. वारीकरी झालं तरी काय, मी सांगणार आहे. काय पुढे मला सांगा. बाबासाहेबांचा शोध घेण्यासाठी ताईला एका दिशेला पाठवलं आणि मी एका दिशेला गेलो. आणि ज्या झाडाखाली मी ताईला येऊन थांबण्यास सांगितलं, त्या झाडाखाली ताई माझी आलीच नाही रे. हे बघा ते माझ्यापासून दूर गेले. शिवराज महाराज, आता ताईसाहेबांना एकट्याला घालवलं, इथं तुमची फार मोठी चूक झाली का? अहो ते बाय माणूस, समजा एखाद्या चित्रपट त्यांच्यावरती हल्ला केला तर नाही रे. काय करणार आहेत? नाही पारेकरी, असं काही घटना नाही. म्हणून म्हणून अगोदर त्यांचा शोध घेऊया. चला, चलता भरतो. जे काय तिथं घडले ते मी आज तुम्हाला सगळं खरं सांगणार आहे. अगोदर ताईंची भेट घेऊया. चला, चला. चला, त्यांना ओळखून काढा. दादा, अरे मला सांगितलं होतंस त्या झाडाखाली बस म्हणून. अरे ते झाडच मला गावलं दादा. आता तुला कुठं ओळखू आणि या जंगलात मी एकटी काय करू दादा. अरे दादा कुठं आहेस, ये ना. परमेश्वरा, अरे तुझा काय गुन्हा केलाय? आईपासून दूर केलं माझ्या. आई! दादा! दादा! अरे कुठे गेला होतास दादा? का मला सोडून गेलीस? मी तुला जड घालवतो म्हणून तू मला सोडून गेलीस? तसं नाही दादा. अरे तू मला जर वळला, अरे मला तरी कोणी आहे? अरे तू झाडापाशी यायला सांगितलंस दादा, ती मला झाडच गावणार आहे. मग काय करू सांग? काही माझी चूक झाली. अरे ज्या बहिणीने हातात राखी बांधली त्या बहिणीचं रक्षण करायचं सोडून आज मी तुला एकटीला पाठवले. दादा आता मला सोडून जाऊ नको. नाही, ताई. दादा. जोपर्यंत त्या देहात प्राण आहे तोपर्यंत तुला माझ्यापासून कदापि दूर करणार नाही. पण ताई, हे या जंगलात तुझा शोध घेत असताना ज्याने आपल्या खाल्लेल्या मिठाची जाणीव म्हणून आपला शोध घेत या ठिकाणी आलाय तो आपला पहारेकरी. पारेकरी? पारेकरी? हो ताईसाहेब, तुम्हीच तुम्हाला ओळखायला आले. अहो, तुम्हाला बघितल्यापासून माझ्या मनाला किती असमाधान वाटलं होतं. का समाधान वाटणार नाही ताई? तुमच्या अन्नावरती आम्ही जगलो, तुमच्या अन्नावरती आमचं पिंड पोचले. आम्हाला बघून तुम्हाला आनंद होणार साहजिक आहे. आम्हाला कोणी नाही. अहो मी आहे ना. बाबा सोडून गेले, आई सोडून गेले. आता तुम्ही आम्हाला मी सोडून जाऊ तुम्हाला नका. कधी सोडून जाणार नाही. मी जर तुम्हाला सोडून जायचं असतो तर दरबार सोडून मी तुम्हाला इथं तुमचा शोध घेण्यासाठी आलो नसतो. दरबारमध्ये तुम्हाला तुमच्यावरती ज्यांनी अन्याय केला, अत्याचार केला, त्या हरामखोराला मला धडा शिकवायचा आहे. कुणी काय केलं? तात्या साहेबांनी आणि तुमची आई साहेब. अरे हो. आई साहेब, हो, त्यांनी काय केलं? तुम्हाला महाराजांनी सांगितलं की मामाचा लकोट आला की तुम्हाला भेटायला बोलवले म्हणून. हो. नाही, लकोट आला नव्हता. म्हणजे नाही, आई साहेबांनी महाराजांना वचनबद्ध केलं की तुमचं जर माझ्यावरती खरं प्रेम असेल तर त्या 2 चौथीच्या कारखान्यात जंगलात न्या, त्यांचा शिरछेद करा आणि रक्तात माखलेली समजर मला आणून दाखवा. आणि महाराजांनी विचार करून तुम्हाला जंगलात मारायला घेऊन गेले होते. पण नाही हो, तो बाप आहे, तो साप नाही. तुम्हाला त्याने काही केलं नाही. आणि उद्या 10 वाजता ते तात्यासाहेब गादीवरती बसणार आहे. पण पारेकरी, हा? असं आई साहेबांनी का केलं? अहो, आई साहेब आणि तात्या साहेबांचं प्रेम आहे हो. काय सांगतोय? हो, हे मला अगोदर पासून माहित आहे. पण
पण त्यावेळी मी तुम्हाला जर सांगितलं असतं तर तुमचा माझ्यावरती विश्वास बसला नसता. कदाचित महाराजांना सांगून तुम्ही माझा शिरछेद केला. नाही पारेकरी, आज बापाचं प्रेम काय असतं ते कळलं. म्हणतात बाप घराचं अस्तित्व असतं, आई घराचं मांगल्य. खरंच आज बापाची किंमत कळली. नाही, आपल्यावरती आलेलं संकट कधी आम्हाला सांगितलं नाही. आपल्या झुरत असतो तो फक्त बाप. बाबा, आमच्यासाठी फार मोठं संकट ओढवून घेतलं तुम्ही आपल्यावरती, पण मी नाही साथ सोडणार तुमची. चला पारेकरी, आपण बाबांचा शोध घेतला पाहिजे. त्याशिवाय आपल्याला शांत बसून चालणार नाही आणि त्या माजलेल्या बोकडाची कत्तल केल्याशिवाय मलाही शांत बसून वाटणार नाही. कसा गादीवरती बसतोय तेच मला पाहायचं आहे. पण अगोदर आपण महाराजांचा शोध घेऊया आणि त्यांना घेऊन दरबारमध्ये जाऊया. आणि बाबासाहेब कुठे घावला? आता कुठं किती घावायचं? त्यासनी जंगलात हुडकलं, पण बाबासाहेब अद्याप पण घावले आता नाही. त्यांना नेमकं बघायचं कुठे? बाबा, बाबा, अहो कुठं आहात तुम्ही? बाबा या ना बाबा, बाबा. महाराज नव्हत, पहिली कापड त्यांची कसली होती? महाराजांची कापड असली होती. पारेकरी, हा? बरेच दिवस झालं या जंगलात ते भटकतात. या काट्या कुटातून फिरत असताना त्यांची कपडे फाटून गेले असतील. नक्कीच बाबासाहेब आहेत. भाऊ, अरे तो चुकलाय बाबा. तुम्ही जिवंत आहेस? होय बाबा. मला एका शेतकऱ्याने आश्रय दिला आणि मी जिवंत राहिलो. शेतकऱ्याला कपडे तिच्या अंगावरची उतरली, माझ्या अंगावरती घातली. तुमची माझी गाठ पडली बाळानो, तुमची माझी गाठ पडली बाळानो. शेतकऱ्याने तुम्हाला आधार दिला, मी त्या शेतकऱ्याचा आभार आहे. बाबा, आम्हाला सोडून जाऊ नका आता. तुम्ही सांगू का? चला, आपल्याला 10 वाजाच्या दरबारमध्ये गेलं पाहिजे. तुम्हाला त्यांचे कपडे दिले हे ते चूक आहे. चला. काय बोलता पारेकरी? अहो नाही हो, मला महाराजांना त्या ड्रेस मध्ये बघायचं होतं. अहो त्यांची चूक कशी असणार? अहो पण महाराजांचा मला पूर्वीचा ड्रेस आहे तोच बघायचा होता. तसं नाही पारेकरी, जंगलात किती दिवस आम्ही फिरतोय. असं बोलू नका. चल. हवालदार, बोला. सांगितलेली कामगिरी व्यवस्थित पार पाडली जा. सगळी तयारी केली, दौरी दिल्या, लोक आता येतेली. सिंहासनाची तयारी केली आहे. सिंहासन तयारी ठेवलंय. राष्ट्रातील सर्व मानकरी आले का? सगळे आले लांडगे, डोंगराला. अरे आडनावाचे लांडगे, आलेत की कोल्हे, उसात. अरे आडनावाचे कोल्हे, आलेत. घोरपडे, बिळा. बिळा. वरपडे आलेत की. आलेत ना? आलेत. छकाटे, हा, शेंगा पाडायला. अरे आडनावाचे छकाटे आले आहेत का? आले सगळे आलेत. राणी सरकार आले आहेत का? हे काय? आहे ना? मग मुहूर्त जवळ येत चाललेला हो. आहे. 1 2 3 म्हणा आणि आम्हाला सिंहासनावरती आरूढ होऊ द्या म्हणजे झाला. जाऊ तुम्ही 1 2 3 म्हणतो बसायला घे. एक, बोल, दोन, बोल. आणि हे तीन. बसा. अरे असं कुणी केलं? तुझ्या आईच्या नवऱ्याने केलं या खाऊन्यानं. त्याच्या कशाला घालतात अहो? बाबा, तसं मारू नका. हो, तसं मारू नका, हो. तो गरीब नाही, फिरायला सोडलेला बोकुड आहे. हा? नका का? काय करायला लागले?
तिचा मेंदूच खातो. अरे सडलेला मी दुका खायला लागलाय. तिने इस्कूट केलाय सगळा. आता खूप पायात आहे, ह्याला काय करू? तुझ्या आईला पांढरा घोडाच लावतो आता. थांब. तिकडे काय केलंय? पडत तुमचं. दादा सोडू नको त्याला. हा ना, सोडू नको त्याला. अरे गरीब आहे रे, कशाला मारताय? अरे देवा देवा, वाटत आता काय करू? आता काय करायचं? आता हा ना. मी काय केले तुमचं, मला का मारायला लागला? आणि काय करायचं? अरे पण कधी मला का मारतोय मला? हिने लय लावले. तिला एका थपाच्यात सरणी करतो. मी तुमच्या पाठीशी आहे. येऊ नका पाठीशी आहे. मी तुमच्या पाठीशी आहे. अरे पण मला कल्पना नाही. काय मिळणार आहे तुम्हाला? अरे पण काय मिळणार आहे तुम्हाला? एवढं का मारताय? तुला शिक्षा द्यायचंय का? शिक्षणावर तुला जिता शिवत नाही. शिक्षा द्यायचंय का? एक काम कर, त्या गावात कोणाची कॉलेज गाडी आहे का बघ. कशाला पाचेगावला मडे न्यायला? नाही रे बाबा, मी सांगतो ना तुला. काय? कॉलेज गाडी नसेल हा. तर सफारी गाडी बघ. बर. त्या गाडीमध्ये आम्हाला बसव हा. आणि इथून पंढरपूरला घेऊन जा. हा, हा, हा. नसेल तर देवळ मिळाले हा. तिथे एखादा सुंदर मठ बांधून दे. तिथं आम्ही विठ्ठल विठ्ठल करत बस. म्हणजे इथं दरबार उद्ध्वस्त केलाय, तिथं पंढरपुरात आंधळे पाण्याला भाकरी ठेवून तुलाच मारायची काय? अरे केला काय मारता? केला तो उसक्यात हानी. या हरामखोराला एक का शासन नाही मी त्याला शिस्कन मी देणार आहे. कोण दे रे? त्याला शासन माझ्याकडेच मिळणार. त्यानं लय जमवले. बरं, हिची बी काय चूक नाही. हीच एकदम बी तशीच आहे. अरे मी काय केलं? काय केले? थांब पारेकरी. महाराज देवायुराज महाराज. यांची तर चूक कशी म्हणतो जाय साहेब? का? तो गडी ढिला पडत होता. म्हणून महाराज मी तुम्हाला दोन शब्द सांगतो. काय रे? ऐका जगाचा सांगतो सांगावा, शांत चित्त ठेवा, गलबला करू नका. ऐका जगाचा सांगतो सांगावा, शांत चित्त ठेवा, गलबला करू नका. आणि या जगात मानपान काय असेल तर तो पैका. बरोबर. साधू संत करते वारी, नजर त्यांची बायकावर भारी. म्हणे मी ब्रह्मचारी सांगती लोका, आणि दुधावरचा साय खातो ह्यो काळा बोका. आणि हे कधी युग फिरे, कली जे वारे नवरा मारून रंडकी फिरे. मी तशी आहे का? हा कसं आहे मग आता कुठं आहे? ह्याला एक शिक्षा, ह्याला एक शिक्षा. आई साहेबांच्या प्रेमासाठी एवढं सगळं पागर वाटून केले की नाही, ह्याला माझ्या ताब्यात द्या. शिक्षा मीच देणार. ठीक आहे, तुझ्या ताब्यात दिला. हा. साहेब खरोखरच ह्याचं भांडवल कापूया. तुम्हाला आम्ही आई समजलो होतो. आईचा दर्जा दिला. रात ना दिवस तुमची सेवा केली. पण तुमच्या नीतिमत्तेत बदल झाला. तुमच्या डोळ्यात ओळख राहिली नाही. असणाऱ्या सुखाच्या संसाराला उद्ध्वस्त करून आज तुम्ही कपाळाला शेणाचं बोट लावण्याचा प्रयत्न केला. माफ करा. यात तुमचेही दोष नाही मासाहेब. ते म्हणतात ना, ज्या बाईला आई होता आलं नाही त्या आईला कधी माय लेकराचं नातं काय असतं हे कळत नसतं. ज्या माऊलीनं आपल्या उदरात 9 महिने 9 दिवस आपला गर्भ वाढवते आणि ज्यावेळी मनाने यातना देऊन जन्माला बाळाला घालते त्यावेळी तिला कळतं की आई आणि मुलाचं प्रेम काय असतं. सांगा, तुमच्या असणारी आमच्यावरची ती आईची माया त्यावेळची कुठं गेली ती आईची माया? बरं माफ करा हा? हा? महाराज. हा, महाराजांचं नाव घ्यायचं नाही. महाराजांचं नाव घ्यायचं नाही. तिने भ्या खाल्लंय तुमचं. करी तुम्ही नाही. इथून पुढे असा प्रसंग येऊ नये. महाराज आता जेवणाबरोबर कांदा खाजावा. या ठिकाणी वगनाट्याचं काम संपलंय. पुन्हा कधी काळी आपल्या